मध्ये कधीच कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं वारंवार सांगितलं जातं। आता बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदार याचा चांगला अनुभव घेत आहेत बरं का। कारण अनंतराव थोपटे असोत किंवा हर्षवर्धन पाटील किंवा तावरे पवार कुटुंबियाशी या सगळ्या घराण्यांची अनेक वर्षांपासूनचा संघर्ष आहे। पण आता राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे पवार काका पुतण्यांना राजकीय विरोधकांच्या समोर मैत्रीचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलाय। वरवर ही लढाई नणंद भाऊजाईची लढाई वाटत असली तरी खरी लढाई आहे ती पवार काका पुतण्यात। आणि त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून जोरदार राजकीय मोर्चे बांधणी सुरू आहे। अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आपल्या राजकीय विरोधकांशी जुळवून घ्यायला सुरुवात केली। संभाव्य बंड नाराजी सगळं दूर करण्याचा अजित पवार यांचा जोरदार प्रयत्न आहे। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी कडाडून विरोध केला होता। तसंच अपक्ष निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले। मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्यामार्फत शिवतारेंचं बंड शमवण्यात अजित पवार यांना यश मिळालं। पुढचा आम्ही तिघाही होतो, तिघांनी शब्द दिला, पुढचा पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतारे असतील। आणि अरे पहिला आमदार तर उद्या लगेच एकदम पुढे जातो काय। बारामती लोकसभा मतदारसंघात केवळ शिवतारे यांचाच अजित पवार यांच्याशी राजकीय संघर्ष आहे असं नाही, तर इकडे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचंही त्यांच्याशी पटत नाही। त्यामुळे इंदापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी पुन्हा एकदा तोच पाढा वाचला। आणि म्हणून मागचा इतिहास सांगायचा नाही, कारण साहेब तुमच्या समोर इतिहास सांगून करायचं काय। कारण तुम्ही 19ला आपण बरोबर आलो, त्याच्या मागे साहेब आम्हाला आम्ही भोळी बाबडी माणसं आहे, फार त्रास झाला आम्हाला साहेब। हर्षवर्धन पाटील यांची नाराजी अजित पवार यांना अजिबात परवडणारी नव्हती। त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटलांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। त्यात त्यांना यश आल्याचं चित्र आहे। त्यासाठी फडणवीस यांना हर्षवर्धन पाटील यांचं राजकीय पालकत्व घेण्याची घोषणा करावी लागली। आज साहेब या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा, तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे, ही साधी माफक अपेक्षा आहे। हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा। हर्षवर्धनजी वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या 5 वर्ष आधी ते आमदार झाले, माझ्या आधी ते मंत्री झाले, पण माझे ते मित्र आहेत। आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही, हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी आलो। इकडे अजित पवार यांनी आपल्या राजकीय विरोधकांशी जुळवून घ्यायला सुरुवात केली, तर तिकडे शरद पवार यांनी आपल्या राजकीय विरोधकांना चुचकारायला सुरुवात केली। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि अनेक वर्षांचं राजकीय वैर संपवण्याचा प्रयत्न केला। शुक्रवारी त्यांनी काकडे कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली। पवार आणि काकडे कुटुंबात गेली 5 दशकं राजकीय संघर्ष होता, पण मुलीच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी त्या सगळ्या संघर्षाला पूर्णविराम दिला। एक दुःखद घटना घडली म्हणून त्या ठिकाणी मी केलं। याच्या आधी त्या कुटुंबाचे नंतर जे भाऊ होते गावाला ते गेल्याच्या नंतर सुद्धा मी त्यांच्या घरी गेलो होतो। गेल्या 5 दशकांपासून पुणे जिल्ह्यावर पवार कुटुंबियांचं राजकीय वर्चस्व आहे। या काळात जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांशी त्यांचा राजकीय संघर्ष झाला, पण पक्षफुटीनंतर पवार काका पुतणे आमने सामने आले आहेत। बारामती लोकसभेची निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे दोघांनीही जुन्या राजकीय विरोधकांना जवळ करायला सुरुवात केली आहे। पण त्यांची ही राजकीय खेळी आहे की अपरिहार्यता हे येत्या काळात स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत.